रंगामध्ये रंगून निघालेत। त्याच पद्धतीने या रांगोळीमध्ये पांडुरंगाला जे साकारले गेलेले रंग आहेत ते देखील अत्यंत सुंदर आहेत। टाळ मृदंग देखील या ठिकाण आहे। तर राजा पंढरीचा अशा पद्धतीने सुंदर असं याच्यावरती लिहिलं आहे। पांडुरंगाच्या चेहऱ्यावरचा भाव तो देखील या रांगोळीच्या माध्यमातून टिपलेला आहे आणि पांडुरंगाचं साजिरं गोजिरं जे रूपडं आहे ते सुंदर पद्धतीने या रांगोळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। पांडुरंगाच्या मंदिरामधील या मंडपामध्ये आपण पाहतोय अशा पद्धतीची सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे आणि या रांगोळीच्या माध्यमातून आज पांडुरंग कशा पद्धतीने नटलेला आहे, कशा पद्धतीने सजलेला आहे हे देखील दाखवलं जाते। विशेषतः या रांगोळीमध्ये आपण पाहतोय अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग। या पद्धतीने या रांगोळीच्या रंगामधून भक्तीचे रंग देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। विशेषतः आपण जर पाहिलं तर वारीच्या वाटेवरती अशाच पद्धतीने रांगोळी साकारत माऊलींना इथपर्यंत घेऊन आल्यानंतर पांडुरंगाच्या चरणाच्या समोर देखील अशाच पद्धतीची सुंदर जी रांगोळी आहे ती देखील रेखाटली जाते। समोर टाळ मृदंग त्याचबरोबर वीणा देखील आहे आणि पांडुरंगाचं साजिरं गोजिरं नटलेलं जे रूप आहे या रांगोळीच्या माध्यमातून साकारलं गेलंय। ज्यांनी ही रांगोळी साकारलेली आहे ही राजश्री आपल्यासोबत आहे। राजश्री, काय सांगशील, एकंदरीत रांगोळी आज रेखाटलेली आहे, सुंदर पद्धतीची रांगोळी आहे आणि या रांगोळीचा रंग तुझ्या चेहऱ्यावर देखील पाहायला ॲक्च्युली 15-20 दिवस वारीच्या वाटेवरती रांगोळी काढून सेवा करून पांडुरंगाच्या मंदिरात येऊन रांगोळी काढून सेवा पूर्ण झाली आणि आम्ही आता माघारी जायला मोकळे। आज पांडुरंगाने सेवा जी आतापर्यंत केलेली सेवा होती ती चरणाजवळ करून घेतली म्हणायची? हो, करून घेतली। माझी कधीच वारी चुकली नाही, म्हणजे माझं बाळ कुठे असताना देखील नाही चुकली आणि तो लहान असताना देखील नाही चुकली। मी गेली 14 वर्ष झाले आळंदीत पण भरपूर आम्ही माऊलींच्या पालखी पुढे रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करतोय। ही रांगोळी रेखाटत असताना पांडुरंगाच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत, प्रसन्न भाव आहे, आज सगळ्या वारकऱ्यांना बघितल्यानंतर पांडुरंग सुद्धा खुश झाला का? हो, म्हणजे वारकरीचे कौतुक करतोय तेच आमच्यासाठी खूप मोठी ठेव आहे आमची। पांडुरंगाच्या चेहऱ्यावरचे भाव रेखाटत असताना ती मात्र कसब असते, ती कशी रेखाटते? मी असं कधी विचार नाही केला की अशी रांगोळी रेखाटायची वगैरे, चित्र पाहायचं आणि रांगोळी रेखाटायला सुरुवात करायची। पांडुरंगाचा चेहरा पाठ झाला तर बघायची गरज पडत नाही। पांडुरंगाच्या मंदिरामध्ये अशी रांगोळी काढल्यानंतर पांडुरंगाने प्रत्यक्ष सेवा ही रुजू करून घेतल्याचा भाव राजश्रीने व्यक्त केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोरकासह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।